नमस्कार, मी चैत्राली तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. कसे आहात? बरे आहात ना? मजेतच राहा. तर आता 3-4 दिवस झाले पाऊस एवढा पडतो आहे की मुलांना शाळेला सुट्टीच मिळाली आहे. त्यामुळे एकदम मजा चालू आहे. माझ्या अर्णवला तर काल पण सुट्टी म्हणजे सॅटर्डेला तर मी पाठवलंच नाही. संडे पण सुट्टी झाली आणि मंडे पण आता सुट्टीच दिली आहे आणि बहुतेक आता उद्या पण सुट्टीच देतील. हा असा पाऊस पडला की कशाला पाठवणार आपण शाळेमध्ये असं झालं आहे. तर इथे मी आता माझ्या ब्लॉगची सुरुवात करते आहे, जेणेकरून तुम्हाला मी काहीतरी दाखवेन. तर आज होतं गवारीची भाजी, चपाती, वरण, भात. तर मी इथे गवारीची भाजी करायला घेतली, जेणेकरून म्हटलं तुम्हाला दाखवूया कशी करते मी माझी भाजी. आणि नंतर त्याच्यामध्ये मी नॉर्मल आपलं कांदा टॉमॅटो नाही टाकलं आहे मी, फक्त हेच सगळं. आणि लास्टला मी एक खोबरं किसून त्याच्यामध्ये टाकलं आहे, ओला नारळाचं खोबरं. आणि हे बघा, तर खूप छान झालेली भाजी. तर मी म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. आणि खूप कामं बाकी होती, कपडे एकदा सुकवते. आता माझी मशीन होते झाली आहे फायनली. तर आता कपडे वाळत घालायचे वांदे झाले खरं तर. तर चला मग आता मी चपात्या करून घेते मस्तपैकी. तुम्ही पीठ मळून बघितलं का तसं वालं जे मी मळलं होतं? मी तर तसंच मळते. तर खूप छान होतात चपात्या. आणि फायनली मी पोलपाट काढलं आहे. काल सगळी साफसफाई झाली ना, तर त्याच्यामध्ये मी ठेवलंच होतं सगळी भांडी, तर ती काढली होती. तर म्हटलं चला आता पोलपाट यूज करूया जरा, खूप दिवस झाले केलंच नाही आहे. तर काढलं आहे. तर आज तुम्हाला पोलपाट्यावरच्या चपात्या दाखवणार आहे. बघा कशा दिसत आहे. तर हा येईल तर चालू होईल त्याचं. मला भूक लागली. पटापट चपात्या करून घेते. भाजी तर काय चपात्या झाल्या होत्या. आणि पोलपाटावरच्या चपात्या तुम्हाला कशा वाटल्या त्या मला नक्की सांगा. कसं बघा माझं बाळ झोपवतोय दुसऱ्या बाळाला. हळूहळू कपडे वाळत घालायचे आहेत माझे. बोल स्टार्ट. गाय जा तू गाय जा, गाय जा तू गाय जा, जय भारती गाय जा, जय भारती गाय जा. विश्व शांति की है प्रार्थना, गांधी बापू. बोल ना, तुझं काय बोला रडतच राहणार, तू बोल. विश्व शांति की है प्रार्थना, गांधी बापू का है सपना. विश्व शांति की है प्रार्थना, गांधी बापू का है सपना. अल्लाह मसीहा है गुरु कृष्णा, अल्लाह मसीहा है गुरु कृष्णा. तर इथे अर्णव आलेला, तर मला एक गाणं बोलायचं आहे. गाणं बोलायचं आहे
जेणेकरून त्याला म्हटलं चल बोल बघूया कसं वाटतंय तुझं गाणं. तर त्याला स्कूलमध्ये हे गाणं शिकवलं होतं. तर म्युझिक असतो ना पिरियड, तेव्हा त्याला शिकवलं होतं. तर त्याने छान गाणं बोललेलं आणि मला पण आवडलं. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. तर इथे मी आता रात्री सगळ्या भाज्या आणून ठेवल्या होत्या, त्या सगळ्या सॉर्ट आऊट करून फ्रीजमध्ये ठेवत होती, जेणेकरून परत सकाळी गोंधळ नको त्या ओट्यावर. म्हणून म्हटलं चला हे करून ठेवूया. कारण कामं तर काय आपली संपत नाही. तर मी तुम्हाला थोडीशीच कामं दाखवली. हे पण खूप काय काय करतच होते मी, जेणेकरून. आणि हे सगळ्याच लेडीज करतात, मी काही वेगळं करत नाही आहे. पण मी तुम्हाला माझं आपलं काहीतरी छोटंसं शेअर करते बस. जस्ट आता मी गरम पाणी पिलंय. पूर्ण ते घसा दुखत होता. आता नीट ही आपली नाईट व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. जय श्री कृष्ण.